नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. अमरापुरात गायरान जमिनीवरील घरे काढण्याच्या मागणीवरून ग्रामस्थ आक्रमक. ग्रामसेवकाला धरले धाऱ्यावर. ठराव मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी. अमरापूर तालुका कडेगाव येथील गायरान गट नंबर 1201 मधील जमिनीवर ग्रामस्थ गेल्या 70 ते 75 वर्षापासून घरे बांधून राहत आहेत. ही घरे काढण्यासाठी अमरापूर ग्रामपंचायतीने सांगली पोलीस अधीक्षक यांना पोलीस बंदोबस्ताची मागणी सरपंच व ग्रामसेवक यांनी मासिक मीटिंगद्वारे ठराव करून गेल्या काही दिवसांपूर्वी केली आहे. या ठरावाची प्रत ग्रामस्थांच्या हाती पडताच संतप्त शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत ग्रामसेवक यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संपत मोरे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिक शासनाच्या गायरान जमिनीमध्ये घरे बांधून वास्तव्यास आहेत. आजपर्यंत अनेक सरपंच व ग्रामसेवक आले, पण त्यांनी कधीच अशी मागणी केली नाही. मग तुम्ही व सरपंच यांनी अशी मागणी का केली, असा प्रश्न विचारत ग्रामसेवक यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की काही जणांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून इमारती उभारल्या आहेत. जर ग्रामपंचायतीने घरे काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. गावचा लोकप्रतिनिधी जर अशी मागणी करत असेल तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना सुरेश शिंगटे म्हणाले की या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्रपंच उघड्यावर येऊन त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने ही कारवाई थांबवावी, अन्यथा ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसेवकांपुढे विविध प्रश्न उपस्थित करीत त्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. त्यावेळी ग्रामसेवक सुनील चव्हाण यांनी ग्रामसभा घेऊन या विषयावर तोडगा काढू असे सांगितल्यावर संतप्त ग्रामस्थ शांत झाले. यावेळी सुरेश शिंगटे, सुब्राव मोरे, संपत मोरे, अधिकराव मोरे, अमरदीप मोरे, विलास मोरे, सिकंदर मुलानी, समीर देशमुख, उपसरपंच महादेव रूपनर, राहुल शिंदे, मच्छिंद्र मोरे, सौ दीपाली शिंगटे, संतोष आंबवडे, बालाजी पवार, जगन्नाथ मोरे, रामचंद्र देशमुख यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.